नमस्कार. आज आपण एका खूप मोठ्या बदलाविषयी बोलणार आहोत. भारताच्या कर कायद्यांमध्ये एक अख्खं युग संपणार आहे. हो, 1961 पासून जो कायदा आपण वापरत आलोय तो आता जाऊन नवीन आयकर कायदा 2025 लागू होतोय. आणि यामुळे साहजिकच सगळंच बदलणार आहे. चला तर मग या मोठ्या बदलाला आपण कसं सामोरं जायचं हेच समजून घेऊया. नवीन कायदा, नवीन सेक्शन्स, सगळं नवीन. गोंधळल्यासारखं वाटतंय नाही का? जुन्या कायद्यातली कलमं तर इतकी सवयीची झाली होती, पण आता नव्या कायद्यात ती कुठे शोधायची? ही चिंता खरं तर अनेकांना आहे आणि आज आपण त्यावरच एक अगदी सोपा उपाय पाहणार आहोत. तर आपण आता पाहतोय एक मोठी टॅक्स रिफॉर्म. या पहिल्या भागात आपण हा बदल नेमका किती मोठा आहे हे जाणून घेऊया. म्हणजे बघा, तब्बल 60 वर्षांपेक्षा जास्त काळ जो कायदा अस्तित्वात होता, तो 1961चा कायदा, तो आता इतिहास जमा होणार आहे आणि त्याची जागा एक नवीन अपडेटेड कायदा घेणार आहे. ही तारीख तर नक्की लक्षात ठेवा. 1 एप्रिल 2026 हा तो ऐतिहासिक दिवस आहे जेव्हा भारताचा नवीन आयकर कायदा 2025 नवीन आर्थिक वर्षापासून लागू होईल. या तारखेपासून सगळी करप्रणाली पूर्णपणे नव्या नियमानुसार चालेल. इथे बघा, हे चित्रच सगळं काही सांगून जातं. एका बाजूला आहे आपला जुना ओळखीचा 1961चा कायदा आणि दुसऱ्या बाजूला 2025चा नवीन कायदा, जो सगळी सिस्टम बदलून टाकणार आहे. हेच ते आव्हान आहे ज्याचा सामना आता सगळ्यांना करायचा आहे. आणि मग जे प्रोफेशनल्स आहेत, जे टॅक्स कन्सल्टंट्स आहेत, त्यांच्यासमोर तर एकच मोठा प्रश्न उभा आहे की जुन्या कायद्यातल्या एखाद्या माहितीतल्या सेक्शनसाठी नवीन कायद्यातलं सेक्शन शोधायचं तरी कसं? याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. बरं, प्रॉब्लेम तर समजला. आता सोल्युशन काय? चला तर मग समस्येकडून उपायाकडे वळूया. या भागात आपण पाहणार आहोत की या गुंतागुंतीच्या समस्येवर सरकारनेच एक मस्त आणि ऑफिशियल उपाय कसा दिला आहे. या टूलचं नाव आहे सेक्शन करस्पॉन्डन्स युटिलिटी. नाव थोडा किचकट वाटेल, पण काम एकदम सोपं आहे. हे इन्कम टॅक्स पोर्टलवर उपलब्ध असलेलं एक ऑफिशियल ऑनलाईन टूल आहे, जे जुन्या कायद्यातल्या कलमांना नव्या 2025च्या कायद्यातल्या संबंधित कलमांशी एका क्षणात जोडून देतं. हे टूल कुठे मिळेल? तर सरळ ऑफिशियल इन्कम टॅक्स पोर्टलवर जायचं. incometaxindia.gov.in. मोबाईलवर पण चालतं आणि लॅपटॉपवर पण, त्यामुळे वापरण्यासाठी अगदी सोपं आहे. चला तर आता हे टूल वापरायचं कसं ते स्टेप बाय स्टेप बघूया. खरं सांगतो, काही सेकंदांचं काम आहे. लगेच आपल्याला हवं तो मार्ग सापडतो. हे बघा, प्रोसेस एकदम सिंपल आहे. पोर्टलवर टॅक्स लॉज अँड रूल्समध्ये जायचं. तिथून ॲक्ट्स निवडा आणि मग इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 वर क्लिक करा. तिथे तुम्हाला एक लिंक दिसेल, युटिलिटी टू चेक प्रोव्हिजन्स. बस त्यावर क्लिक केलं की झाले. 2 बॉक्स दिसतील, एक निळा, एक जांभळा. निळ्या बॉक्समध्ये जुन्या ॲक्टचा सेक्शन नंबर टाकायचा की लगेच जांभळ्या बॉक्समध्ये नवीन नंबर हजर. उदाहरण बघूया, म्हणजे लगेच कळेल. समजा आपण जुन्या कायद्यातला सेक्शन 140A टाकला, जो सेल्फ असेसमेंटचा होता. तर निळ्या बॉक्समध्ये टाकताच पलीकडे जांभळ्या बॉक्समध्ये काय दिसतं? सेक्शन 266. तसंच 140B जो अपडेटेड रिटर्नसाठी होता, तो आता झालाय सेक्शन 267. आहे की नाही सोपं? पण थांबा, इथेच गोष्ट संपत नाही. हे टूल फक्त नंबर बदलून देणारं कन्व्हर्टर नाहीये. नाही, याच्यात एक अशी गोष्ट लपली आहे जी आपल्याला वरवर दिसणारे नाही, तर आतले छुपे बदल पण दाखवते. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. अनेकांना वाटतं की अरे, नवीन कायद्यात काय एवढं बदललंय, पण तसं अजिबात नाहीये. यात अनेक छोटे छोटे छुपे बदल आहेत आणि हे बदल जर नाही समजले ना, तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. आणि हे छुपे बदल शोधण्यासाठी या टूलमध्ये एक जबरदस्त फीचर आहे. त्याचं नाव आहे व्ह्यू इन पॅरलल रीडिंग. आता इथे बघा, हे पॅरलल रीडिंग फीचर काय करतं? तर ते जुन्या आणि नवीन कायद्यातल्या तरतुदी अगदी लाईन बाय लाईन एकमेकांसमोर आणून ठेवतं. त्यामुळे शब्दांमध्ये झालेला अगदी छोटासा पण महत्त्वाचा बदल लगेच डोळ्यात भरतो. कधीकधी फक्त एक शब्द बदलतो, पण त्यामुळे कायद्याचा पूर्ण अर्थच पालटून जातो. आणि हे फीचर बरोबर तेच आपल्यासमोर आणतं. थोडक्यात काय, तर या पॅरलल रीडिंग फीचरचे फायदेच फायदे आहेत. एक तर संबंधित सेक्शन शोधण्यातला वेळ वाचतो. दुसरं म्हणजे कायद्याचा अर्थ लावताना चूक होण्याची शक्यताच नाही. तिसरं, शब्दांमध्ये लपलेले छुपे बदल समोर येतात. आणि चौथा म्हणजे थेट लाईन बाय लाईन तुलना करता येते, त्यामुळे कुठलाही गोंधळ राहत नाही. तर मग आता शेवटी प्रश्न हा उरतो की आपल्या हातात जर अशी योग्य साधने असतील, तर हा नवीन कायदा एक अडचण आहे की एक संधी? निश्चितच योग्य तयारी केली तर हा बदल प्रत्येकासाठी एक मोठी संधी ठरू शकतो.